उद्धरणाची यादी आपली 12 वचने झालेली आहेत. तृतीय सत्र या उद्धरणाचं आपण घेतो आहोत. इथे सांगितलं मागच्या वचनामध्ये की ऐस्या मायापरा ते स्वीकरोनी कर्मभूमी स्थिता मनुष्य देह युक्ता जीवाला परमेश्वर काय करतात, ज्ञानपर्यंत आपला संबंध देती, म्हणजे जवळीक देतात, तसा योग घडवतात. मग समग्र जीवांना परमेश्वर ज्ञानच देतात का? इथे सांगितलं ज्ञानपर्यंत आपला संबंध देते. मग समग्र सृष्टीतल्या जीवांना ज्ञान हे एकच साधन देतात का? किंवा परमेश्वर प्राप्तीचं ज्ञान हे एकच साधन आहे का? ना, इथे सांगितलेलं आहे एका प्रेम संचरती. एका म्हणजे ज्याने ज्ञानाधिकार जोडलेला नाहीये, ज्याने प्रेमाधिकार जोडलेला आहे, भक्तीचा अधिकार जोडलेला आहे, भक्त व्हावं असं म्हणून ज्यांनी जोडलेला आहे, अशा जीवांविषयी सांगतात की अशा एका जीवाला परमेश्वर काय करतात, म्हणजे एका जीवाला म्हणजे ज्यांनी तो अधिकार जोडलेला आहे अशा अनेको जीवांना, परंतु अशा या जीवांना परमेश्वर काय करतात, प्रेमसंचरती, म्हणजे जेवढ्यांनी हा अधिकार जोडलेला असेल त्यांना परमेश्वर काय देणार, प्रेम साधन, भक्ती साधन देणार. या व्यतिरिक्त जीव आहेत ज्यांनी ज्ञान साधन जोडलेलं आहे त्यांना ज्ञानच दिल्या जाणार. आपल्याला समजा प्रेम साधन आपल्या याच्यामध्ये असतं तर आपण स्वामींच्या सन्निधानी जन्म दिलो असतो. आपण काय जोडलेलं आहे, ज्ञान साधन हे नशीब आपण जोडून आलेलो आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला परमेश्वराचं सोबत नाही आहे, तो विषय आपल्या पुढे येईलच. मग समग्र जीवांना परमेश्वर ज्ञान देत नाही. काही जीवांना परमेश्वर काय करतात, प्रेम संचरती, म्हणजे भक्ती साधना जी आहे, भक्ती जे साधन आहे ते दिल्या जातं. याचा अर्थ आपल्याला दोन गोष्टी आता याच्यातनं कळल्या, किंवा एक गोष्ट कळली की परमेश्वर प्राप्तीसाठी, परमेश्वर प्राप्ती ही एकच आहे, परंतु त्या परमेश्वर प्राप्तीसाठी दोन साधनं आली, एक ज्ञान साधन आणि प्रेम साधन. एक तर तुम्ही ज्ञान घेऊन आचरण करून मग परमेश्वराला प्राप्त करू शकता, किंवा तुम्ही प्रेम साधन जोडून आवडीपूर्वक परमेश्वराला तुम्ही हे करू शकता, प्राप्त करू शकता. प्रेम साधनामध्ये जो जीव आला तो उद्धरला पूर्ण. ज्ञान साधनात आलेला जीव जो आहे तो जोपर्यंत आचरण करेल निर्दोष तोपर्यंत तो ठीक आहे. जर का तो मध्येच जर का त्याने आचरण बंद केलं तर तो त्याचं अनुसरण किंवा त्याचं जे काही मोक्षकडे जाण्याची जी काही चाल आहे तिकडे त्या थांबली. म्हणजे ज्ञानी हा कधी पण बंद पडू शकतो मध्ये, तसं प्रेम साधनीयाचं नाही. प्रेम साधनीयाला एकदा भक्ती साधन संचार केला की तो शेवटी ईश्वर प्राप्तीला जाणार, म्हणजे जाणार हे एकदम लिखित झालेलं आहे. ज्ञानी किती वेळा पडेल, किती वेळा हे परत उभा राहील काही सांगता येत नाही. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की एका प्रेम संचरती, म्हणजे काही जीवांना परमेश्वर भक्ती साधनाचाही संचार करतात. मग त्यांना काय म्हणावं, न प्रेम बोली जे भक्ती बोली जे. मग प्रेम साधनाला प्रेम साधनच नाव आहे का? न प्रेम बोली जे म्हणजे प्रेम साधन असंही बोलावं त्याला, आणि भक्ती बोली जे म्हणजे भक्ती साधन असं सुद्धा त्याला बोलावं. म्हणजे मुळामध्ये आपण बघितलं ईश्वर प्राप्ती एक आहे, पण त्यांना प्राप्त करण्याचे साधन दोन झाले, एक ज्ञान आणि प्रेम. मग प्रेमामध्ये पण प्रेमाला दोन नावं झाली, एक प्रेम साधन आणि एक भक्ती साधन. आता मागे सांगितलं की एका प्रेम संचरती, तर ज्यांना मग प्रेम शक्तीचा, प्रेम साधनाचा संचार झालेला आहे, तर मग प्रेम झाल्यानंतर, ते भक्ती साधना झाल्यानंतर मग त्याचा काय लाभ आहे त्या भक्ती साधनाचा, किंवा ज्ञानीयापेक्षा भक्ताची विशेषता ती वेगळी ती काय, भक्ती साधन संचारल्याने पुढे काय होतं ना. प्रेम संचार मात्रे विकार विकल्प स्वभाव ये तिन्ही उच्छेदवनी जाती. प्रेम संचार मात्रे जसं भक्ती साधन संचारलं जातं, संचरल्या काय होतं, विकार म्हणजे अनाठाई जी आवडी असते ती एक तर बंद होऊन जाते. म्हणजे जीव देवता आणि प्रपंच यांच्या ठाई जी काय आवडी आपली गुंतवणूक झालेली आहे, ईश्वराचं प्रेम साधन झाल्यानंतर मग त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे इतर साधनाची, इतर साहित्याची, इतर वस्तूची, इतर व्यक्तीची कसलीच म्हणून आवडी राहत नाही. फक्त ईश्वर आणि ईश्वराची आवडी याच दोन गोष्टी राहतात. साधनाचा संचार झाल्यानंतर अनाठाई जेवढ्या ठिकाणी आवड्या गुंतलेल्या आहेत त्याच्यातनं सगळ्यातनं ती गोष्ट निघून जाते. म्हणजे आपल्याला कशातच आवडी राहत नाही, फक्त ईश्वराच्या ठिकाणी आवडी राहते. त्याच्यानंतर विकल्प, म्हणजे आता आपण हे उलटं बघतो, विकल्प असेल म्हणजे जो देवता शरण वगैरे कल्पाकल्प संकल्प विकल्प हा सगळा भाग निघून जातो. आता इथे सांगितलंय की
विकार विकल्प आणि स्वभाव हे तिन्ही उच्छेदोनी जाती. म्हणजे विकार अधविकार जो आहे तो उच्छेदून जातो, पण ऊर्ध्व विकार जो आहे तो पूर्ण प्रस्थापित होतो. मुळामध्ये जीव कसा आहे, विकारा वेगळा केवळी हा जीव होत नाही. एक तर अधविकार नाही तर एक ऊर्ध्व विकार, या दोन्हीपैकी कशामध्ये असतो. किंवा मिक्स विकार म्हणजे काही थोडंसं कधी इकडे प्रपंचात कधी थोडं तिकडे असं राहते. आवडी गोडी, कधी इकडे आवडी येते कधी तिकडे. म्हणजे एखाद्याला वाटतं नाही प्रपंच केला पाहिजे, मग नाही मग देवाचं पण तर केलंच पाहिजे. म्हणजे कधी इकडे कधी तळ्यात कधी मळ्यात असं चालू राहतं. मग हे झालं विकार जे आहे. प्रेम संचार मात्र विकार विकल्प आणि स्वभाव म्हणजे अष्टस्वभाव. त्याच्यामध्ये स्वभावामध्ये क्षुधा पिपासा मलमूत्र शीत उष्ण आणि भय निद्रा असे अष्टस्वभाव आहेत. हे अष्टस्वभाव विकल्प आणि विकार हे तिन्ही उच्छेदवली जाती. म्हणजे प्रेम संचार झाल्यानंतर या तीन गोष्टी ज्या आहेत, या तीन गोष्टींपासून आपण तो जो भक्त आहे, भक्तराज जे आहेत, या तिन्ही गोष्टींचा उपद्रव त्यांना नसतो. अनाठाई आवडी नसते, विकल्प नसतो आणि स्वभाव म्हणजे अष्टस्वभाव नाही. त्यांना जेवण वगैरे काही नाही केलं तरी चालतं. आपलं बघा सकाळी उठल्यापासून सगळा निम्मा वेळ तर आपल्या जेवणातच जातो. जेवण बनवणे, जेवणे आणि त्याचे मग भांडी घासणे, बस. कितीतरी वेळ तुम्ही कधीतरी हे करून बघा की आपण स्वयंपाकाला किती वाजता लागलोय, स्वयंपाक किती वाजता तयार झाला, भांडी किती वेळात घासली, जेवलो किती वेळात, ह्याचं सगळं एक करा गणित. दिवसभरात तुमचे किती मिनिटं किती तास ह्याच्यात जातात. म्हणजे याच्यामध्ये आपण अडकलेलो आहे. बहुतांशी लोक कमवतात कशासाठी कमवतात, जुन्या काळात लोक पोटासाठी कमवायचे. 2 घास खायला पाहिजे, 2 टायमाचं अन्न आलं पाहिजे. आजही बघा रस्त्याने ते काही खणकाम वगैरे करणारे जे लोक असतात, त्यांची मुलं उन्हातान्हात अशी पडलेली असतात. ते लोक पोटासाठीच कमवतात. त्यांच्याकडे बाकीचा गाडी घोडा काही नसतो. त्यांचं आपलं ते कमवायचं, संध्याकाळी दुकानात जाऊन 10 रुपयाचं तेल आणायचं, 5 रुपयाचे तांदूळ आणायचे वगैरे असं आणायचं आणि त्याचं ते बनवायचं. एकदा ते संपलं काहीच नाही. आता परत उद्या कमवतील, मग पैसे येतील आणि मग त्याचं ते धान्य विकत घेणार, काहीतरी विकत घेणार. म्हणजे हे काय आहे, खाण्यामध्ये सगळं हे चालू आहे. त्यातल्या त्यात आपण खाऊन पिऊन वरून भरून पण ठेवलेलं आहे. ठेवतो ना आपण सगळे डबे डुबे भरून ठेवतो. हे काय आहे, आपलं सगळं त्याच्यात लक्ष आहे. म्हणजे पूर्ण कितीतरी वेळ आपल्या दिवसातला, आपल्या आठवड्यातला, महिन्यातला, वर्षातला, आपल्या आयुष्यातला, अनंत युगातला, अनंत चौकड्यांमधला, अनंत सृष्ट्यांमधला कितीतरी वेळ नुसतं खाण्यात गेलेला आहे. बरं, खाण्यातनं काय नवीन योग्यता लागते असं पण नाही. तुम्ही जर का म्हटले की बाबा आम्ही रोज एका उपाशी माणसाला जेवू घालतो, कोण, तर मी स्वतःलाच, त्याच्याने पुण्य लागतं का, काय गोमटं लागतं, काहीच नाही लागत. तर देवाने काय केलेलं आहे की ज्ञानीच्या बाबतीत ही क्रिया ठेवलेली आहे, परंतु भक्ताच्या बाबतीमध्ये ठेवलेलं नाही आहे. तरी भक्ताचा अधिकाधिक वेळ तो जेवणा खावणात न जाता तो ईश्वर साधनामध्ये, ईश्वर भक्तीमध्ये, ईश्वर चिंतनामध्ये, ईश्वराच्या सेवा दास्यामध्ये जावा, ही त्याच्या मागची संकल्पना आहे. आणि म्हणून ज्याला जे द्यायचं आहे त्याला ते परमेश्वर बरोबर देतात. आणि म्हणून प्रेम संचार मात्र विकार विकल्प स्वभाव ये तिन्ही उच्छेदवनी जाती. म्हणजे तत्संबंधित कुठल्याही पीडा त्या जीवाला नसतात. जरी अष्टस्वभाव नसले, म्हणजे भूक तहान वगैरे काही लागत नाही, परंतु जर का खाल्लं जरी, आता समजा बाईसाही जेवत होता, पाणी पित असते, तर तत्संबंधित उपद्रव काही नाही. खाल्ल्याचा उपद्रव नाही आणि नाही खाल्ल्याचा त्रास काही नाही, असं आहे. म्हणजे ही साधना, या साधनेमध्ये ही एक सुविधा परमेश्वराने दिलेली, 3 सुविधा दिलेल्या आहेत. म्हणून ज्ञानियाला अष्टस्वभाव आहेत, विकार आहे, विकल्प आहे. ज्ञानियाला विकाराची शून्यता करावी लागते, विकल्पाची शून्यता करावी लागते, स्वभावाला मात्रा द्यावी लागते. एवढं सगळं तपसाधना ह्या ज्ञानियाच्या कडे आहे, म्हणजे ती करावी लागते त्याला. परंतु भक्ताचं तसं नाही आहे. भक्ती साधन संचरल्या विकार शून्य होऊन जातो, विकल्प शून्य होऊन जातो. म्हणजे शून्य होतो म्हणजे तो अधविकार वगैरे जो आहे तो निघून जातो आणि उच्छेदून जातो. आणि स्वभाव हे तिन्ही सुद्धा उच्चावतात, उच्छेदून जातात. आता जसं भक्ताला, ज्ञानीला जसं सगळं आचरण करावं लागतं, सगळ्या त्या क्रिया कराव्या लागतात, सगळ्या त्या विधी कराव्या लागतात, तसंच भक्ताचं असेल ना. भक्ताचे सकळही सन्निधानी चरितार्थ होय. म्हणजे भक्त जो आहे
भक्त हे नेहमी जसं ज्ञानी आहेत ते ज्ञानी या ईश्वर अवताराच्या वेगळे पण राहू शकतात. जसं आता समजा आपण ज्ञान या साधनामध्ये आहोत, ज्ञानी आहोत आपण असं नाही, परंतु ज्ञान या साधनामध्ये आपण आहोत आता, तर आपण ईश्वर अवताराच्या वेगळे पण आपण जगतो आहोत व्यवस्थित. तसं भक्ताचं नाही आहे. किंवा भक्ताचं जे साधन आहे ते कुठे चरित होतं? सकळही साधन भक्ताचं जे आहे, शाब्द प्रेमापासून विशेष प्रेमापर्यंत जे काही पूर्ण साधन आहे ते सन्निधानी चरितार्थ होय. म्हणजे भक्ताचं सकळ ईश्वर अवताराच्या सन्निधानामध्ये उपस्थित राहून सगळं जे साधन आहे ते चरित होत असतं. भक्ताची श्रीमूर्तीवरील साध्य साधनाची प्रतीती प्राप्य प्रापक बोध. तर अशा या भक्ताची ईश्वर अवताराच्या ठिकाणी कशी प्रतीती आहे ते सांगतात. भक्ताची श्रीमूर्तीवरील म्हणजे ज्या अवताराने त्यांना ते प्रेम साधन भक्ती साधन दिलेलं आहे अशा त्या अवतारांवर साध्य साधन म्हणजे हेच माझं साध्य आणि हेच माझं साधन. आपण काय केलेलं आहे विभागणी? साध्य वेगळं आणि साधन वेगळं. परंतु ज्ञानी भक्त हे ज्ञानीच्या बाबतीत झालं, पण भक्ताच्या बाबतीमध्ये असं आहे की तो ईश्वर अवताराची जी काही श्रीमूर्ती आहे त्या श्रीमूर्तीलाच ते साध्य म्हणतात आणि त्या श्रीमूर्तीला साधन म्हणतात. माझं साधन आणि साध्य हेच आहे. प्राप्य प्रापक बोध. प्राप्य म्हणजे जे पावी जेते आणि प्रापक म्हणजे जे पावविते. म्हणजे जे पावल्या जाणार आहे आणि जे पाववून देणार आहे त्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. हे कशामुळे वाटतं? कारण की भक्ताला पूजाअवसर काळी श्रीमूर्तीच्या ठिकाणी स्वरूपाचं दर्शन होतं. आत्ता जर का ज्ञानी आणि श्रीमूर्ती पाहिली तर त्यांना फक्त बाह्य ती मूर्तीच दिसेल. अंतर जे महादाईसांना स्वामींनी भीतरी असे ते बर्वे असं सांगितलेलं आहे ते मात्र दिसणार नाही. परंतु भक्ताला जे आहे पूजाअवसर काळी त्रिकाळ पूजाअवसर काळी भक्ताला श्रीमूर्तीमध्ये असे असलेलं जे काही स्वरूप आहे ईश्वर स्वरूप ते ईश्वर स्वरूपाचं दर्शन आहे. म्हणून ते म्हणतात की माझं साध्य आणि साधन हेच आहे असं म्हटलं जातं. अजून कशी प्रतीती आहे ना? साध्य साधनाकारे आकारले. साध्य जे आहे अव्यक्त निराकार स्वरूप ते साधनाचे आकारे इथे आकारल्या गेलेला आहे. कर चरणवंत ब्रह्म ऐसी भक्ताची प्रतीती. कर म्हणजे श्रीकर, चरण म्हणजे श्रीचरण, वंत म्हणजे युक्त. श्रीकर आणि श्रीचरण युक्त हेच ते ब्रह्म आहेत. म्हणजे अव्यक्त व्यापक जे आहेत तेच हे ब्रह्म. ऐसी भक्ताची प्रतीती आहे म्हणजे माझं साध्य साधन हेच आहेत. पावविते आणि पावनीय स्थान हेच आहेत. आणि या ब्रह्मस्वरूपालाच हस्तपादाधिक अवयव म्हणजे तेच इकडे अवतरलेले आहेत असं ते एक प्रतीती त्यांना आहे. मग अशा या भक्ताची विशेषता ती काय? किंवा परमेश्वर हे ज्ञान साधन देतात, भक्ती साधन आहे. मग ज्ञान साधनाची अजून विशेषता ती काय? न भक्त वियोगी नुरे. भक्ताची विशेषता सांगितल्या जाते की भक्त जो आहे तो वियोगी म्हणजे ईश्वर अवताराच्या वियोगी. नुरे म्हणजे न उरे असा तो शब्द आहे. न उरे असा शब्द आहे. त्याला एकत्र केलं तर तो काय झाला? नुरे असा शब्द झाला. म्हणजे भक्त जो आहे त्या भक्ताला जर का परमेश्वराने वियोग दिला तर ते परमेश्वराचा तो वियोग जो आहे तर ते भक्त साहू शकत नाही. वियोगी नुरे म्हणजे नर आहे. मग अशा या भक्ताचा अजून विशेष तो कोणता? भक्त वियोगी नुरे. मग परमेश्वर काय करतात ना? भक्ता नित्य संबंध म्हणजे त्या भक्ताला परमेश्वर काय करतात? नित्य आपल्या सन्निधानामध्ये ते ठेवतात. म्हणजे त्यांना अजिबात असन्निधान परमेश्वर देत नाहीत असं त्या वचनामध्ये आपल्याला सांगितलं. ज्ञानीयाच्या बाबतीमध्ये आपल्याला ही विशेषता बघायला मिळत नाही की परमेश्वर जीवाला त्या ज्ञानीयाला नित्य संबंधी ठेवतील किंवा नित्य सन्निधानी ठेवतील असं नाही. भटोबासांना स्वामी म्हणतात जा इथून निघून. पाठवून दिलं. रुद्धपूरला गेले भटोबास. माहीम भट्ट जे आहेत ते रुद्धपूरला थांबलेले आहेत, आमच्या स्वामींच्या सन्निधानी नाही आहेत. महादाईसा येत आहेत जात आहे, स्वामी सांगतात थांबा इथे, थांबायला तयार नाहीत. तसं बाईसांचं नाही आहे किंवा बाईसांना एकदम स्वामींनी वियोग दिलाय की काय दिला असं काही झालं नाही. एकदा स्वामींनी त्यांना वियोग दिला म्हणजे काय झालं? अदृश्य झाले स्वामी. बाईसा चक्करून पडल्या, भोवळ आली एकदम. मग स्वामींनी त्यांना सावध केलं आणि मग ते म्हणतात जी कुठे होतात तुम्ही? मग स्वामींना ते म्हणाले की कधी मला असं हे करू नका, वियोग देऊ नका.
तर म्हणतात नाही, आता आम्ही वियोग देणार नाही. म्हणजे भक्त नित्य संबंध, भक्त वियोगी नुरे ज्यावेळी सांगितलं जातं, कृष्ण महाराजांनी तिकडून अफवा पसरवली. म्हणजे आता त्या एवढ्या त्या 16 सहस्र वगैरे त्या पत्न्या होत्या, प्रत्येकाला वाटायचं की कृष्ण महाराज रुक्मिणीला जास्त हे करतात, सन्मान देतात, आम्हाला बाकीच्यांना देत नाही, समान वारसा हक्क भेटला पाहिजे आम्हाला सगळं. परंतु रुक्मिणीला का हे करत होते? कारण रुक्मिणी भक्त होती, बाकीच्या भक्त होत्या का? आपण किती पण डोकं आपटलं, किती आपण हे केलं, तरी पण आपण भक्त जेव्हा नाही आहोत तर आपल्याला जो सन्मान आहे तो द्वितीय ह्याच्यामध्येच मिळेल. आपल्याला प्रथम आपल्याला सन्मान मिळणं कठीण आहे. प्रथम जो आहे तो भक्ताला मिळालेला आहे. कारण की भक्त कशा पद्धतीने निर्माण होतात? आज जर का तुम्ही या ज्ञान देहामध्ये अधिक ईश्वर साधनाच्या ठिकाणी, ईश्वर विधींच्या ठिकाणी, ईश्वराच्या ठिकाणी अधिक आवडी जर का तुम्ही ठेवली, म्हणजे वेड्यासारखा एकदम परमेश्वरासाठी, तर मग तुमचा तो अधिकार तयार होतो. अधिकाधिक तुमची जी आवडी आहे ती तुम्ही काय केली पाहिजे? ईश्वराच्या ठिकाणी त्याची गुंतवणूक केली पाहिजे. तर मग पुढे तुम्ही भक्त या पदाचा कुठेतरी त्याच्यामध्ये तुम्ही येता, संपर्कामध्ये येता, की तुम्ही भक्त होऊ शकता पुढे. त्यानंतर या ज्ञान साधनामध्ये ज्या काही सेवा आपल्याला मिळतात, त्या सेवा इतकी आवडीपूर्वक करायच्या असतात त्या साधनाच्या, त्या साधकाच्या, की जेणेकरून तुमच्या त्या कार्याने त्या व्यक्तीचं धर्म जे आहे तो एकदम दृढ होणं, तो झाला पाहिजे. त्याच्या धर्माला तुम्ही आधारभूत झाले पाहिजे. एखादा कोणाचा धर्म जर का थांबलेला असेल तर तो तुम्ही चालू करून त्याला अनुसरणापर्यंत तुम्हाला त्याला न्यायचं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या प्रेमोपायामध्ये येतात. असे प्रेमाचे 14 उपाय सांगितलेले आहेत. तर तुम्ही अधिकाधिक जेवढं सगळ्या गोष्टी आवडीपूर्वक करणार. म्हणजे असं नाही की अच्छा प्रेमोपाय काय असं आहे का, मग करा, चला सेवा करा. ते पेशंट म्हणतो मला ते नाही, मला ते औषध नाही घ्यायचं, आणि त्याचे मान बिन पकडून त्यांच्या गळ्यात औषध टाकणं, झाली सेवा. आम्ही प्रेमोपाय घडवतोय. तर तसं नाही आहे. प्रेमोपाय म्हणजे आवडी, एकदम निर्भेळ आवडी त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि ती आवश्यक ती जी सेवा आहे ती आवडीपूर्वक ती जर का केली तर कुठेतरी प्रेमोपाय आहे. असं नाही आहे की बाबा एखाद्याला उपदेश दिला, एखाद्याला दीक्षा दिली म्हणजे तुमचं प्रेमोपाय झाला, असं नाही आहे. त्याचं अनुसरण शेवटपर्यंत निर्दोषपणे शेवटपर्यंत गेलं पाहिजे. तर मग त्याचं आपल्याला जे काय आहे प्रेमोपाय त्याला म्हणतात. असं नाही की भेटले लोक की कान फुकले सोडून दिले, कान फुकले सोडून दिले, असं नाही आहे. नुसतं उपदेश दिला आणि सोडून दिला असं नाही आहे. मी एवढ्या लोकांना उपदेश दिला, मी एवढ्या लोकांना दीक्षा दिली, नाही, हा प्रेमोपाय नाही आहे. तर त्यांचं अनुसरण शेवटपर्यंत तुम्हाला न्यायचं आहे. आणि खूप कठीण गोष्ट आहे, उगाच तो प्रेमोपाय होत नाही. तर असं जर का आपण करत असू तर मग कुठेतरी पुढे आपल्याला भक्त होण्याची संधी आहे आपल्याला. आणि असे हे भक्त जे आहेत हे ईश्वर वियोगी अजिबात राहू शकत नाही. म्हणून ती रुक्मिणीची ती विशेषता आहे. जेव्हा कृष्ण महाराजांनी बातमी पोचवली की जावा सांगा आम्ही बुडालो म्हणून समुद्रातनं येताना, आणि सगळी ती बातमी आली इकडे राज्यामध्ये, कृष्ण महाराज बुडाले गेले. आणि सगळ्या ज्या बाया आहेत त्या रडत पडत समुद्र किनारी आपल्या सत्यभामा पुढे सगळ्यात असं सगळं. आणि मग तिकडून दुरून बोट आली आणि त्याच्यातनं कृष्ण महाराज उतरले. ते म्हणतात अरे म्हणजे हे कसं काय, म्हणजे कृष्ण महाराज तर आहेत, म्हणजे कोणीतरी खोटी बातमी सांगितली वगैरे, सगळ्यांना आनंद झाला की कृष्ण महाराज आहेत म्हणून, गेले नाहीत. मग कृष्ण महाराज उतरले म्हणतात रुक्मिणी कुठे? ते म्हणतात बघा आता रुक्मिणी दिसते का इथे कुठे? रुक्मिणी आलीच नाहीये. आम्हीच धावत पळत आलो, आम्हीच रडलो पडलो वगैरे सगळं काय. आणि कृष्ण महाराजांना कोणाची आठवण आहे? सगळ्यात आधी रुक्मिणीची आठवण. आणि मग बघा कृष्ण महाराजांनी चला रुक्मिणी कुठे बघूया. गेले तर रुक्मिणी सांगतात की आरशासमोर बसलेली होती काहीतरी शृंगार करत असं. तर ते असं काही असेल, एखादं ते अलंकार घालते आणि तिकडे तो हे आहे. मग ते बोलतात बघा पती गेल्याची बातमी भेटून सुद्धा ही रुक्मिणी जी आहे ती आरशासमोर बसून आहे, शृंगार करते, अजून काय म्हणायचं. आणि ह्यांना कृष्ण महाराजांनी तिला हात लावला, ती पटकन खाली पडली. म्हणजे तिला जेव्हा कळलं की कृष्ण महाराज गेले, समजा ती अंगठी घालते तर ती तशीच्या तशीच राहिली, हल्ली सुद्धा नाही. आणि जर का थोडा वेळ कृष्ण महाराज आले नसते तर तिच्या देहातनं जीव निघून गेला असता.
म्हणजे बाकीच्यांमध्ये ती क्षमता आहे, इथून धावत समुद्राकडे जायचं, तिकडे रडायचं, पडायचं वगैरे, बांगड्या फोडायचं, सगळं करायचं. म्हणजे ती सगळी क्षमता आहे, तेवढं ते वेळ आहे. जो भक्त असतो ना, तो भक्त नुसतं त्यांनी ऐकलं जरी की परमेश्वर अवतार नाहीत, त्यांना ते रडणं पडणं ह्या काय गोष्टी पण नाही राहत, तिथेच आपलं ते देह सोडून देतात. आपण जर का लीळा पाहिली महादेवा भक्तांची, त्यांनी 3 वेळा त्यांना विचारलं, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे का, खरं आहे? ते बोलले हो खरं आहे. परत विचारलं खरं आहे का? ते बोलले हो खरं आहे. परत विचारलं खरं आहे का? त्यांनी जसं म्हटलं खरं आहे, आणि त्यांच्या त्या देहातनं जीव निघून गेला, देह खाली पडला. म्हणजे हे काय आहे? या ठिकाणी आपल्याला भक्ता संदर्भातलं ही एक विशेषता आपल्याला बघायला मिळालेली आहे या लीळेमध्ये. त्यानंतर त्यांनी आपलं देह सोडलं, ही आहे भक्ताची विशेषता. याला म्हणतात भक्त वियोगी नूरे, म्हणजे नर आहे. त्यानंतर बाईसांच्या बाबतीतलं जर का उदाहरण आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या स्वामींचे ऐसेनी ऐसे केले, आणि बाईसांनी लगेच नदीमध्ये उडी मारली, समर्पित झाल्या त्या. म्हणजे हे भक्त वियोगी नूर, इथे भक्ताचं आपल्याला ही विशेषता बघायला मिळते. अशाच सारखं डांगरेशांचं आहे. डांगरेश काही भक्त नाहीत, परंतु त्यांचं जे कार्य आहे त्या भक्ताच्या त्या क्रियेला साजेल असं आहे ते. स्वामी म्हणतात डांगरेशांना निघून जा इथून, तुम्ही पण जा. तेव्हा त्यांनी काय केलं, बाकीच्या मनुष्य देहातल्या जीवांना पण सांगितलं निघून जा, ते पण निघून गेले. डांगरेश काही गेले नाही. डांगरेशांना सांगितलं तुम्हीही निघून जा. बाकीच्यांना फक्त ठिकाण सोडणं अपेक्षित होतं, ठिकाण सोडलं बाकीच्यांनी, पण डांगरेशांनी काय केलं, देह सोडला. ईश्वराला ते ठिकाण सोडणं अपेक्षित नव्हतं. जेव्हा आम्ही म्हणू जा इथून, तेव्हा आपलं देह गेलं पाहिजे, जीव गेला पाहिजे आपला. आपण काय करतो, ठीक आहे तेव्हा थोड्या वेळाने स्वामी प्रसन्न होतील. म्हणजे आपला असा प्रकार आहे, वियोगी आपण आरामशीर राहू शकतो, वियोगी आपण आपलं देह कंठू शकतो. परंतु भक्ताचं तसं नाहीये. डांगरेशाच्या बाबतीमध्ये एक वैशिष्ट्य आहे की देवासाठी त्यांनी काय केलं, ईश्वर वियोगी त्यांनी आपला देह सोडलेला आहे. अर्थातच भक्ताच्या विशेषता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाल्या, पण ज्ञानियाकडे ह्या विशेषता नसतात. परंतु ज्ञानिया जो आहे, स्वामींनी सांगितलं सन्निधानी आग्रह असन्निधानी तळमळ, वियोगी देह पाडी, ऐका एक असे वटोवट करीत आपले 4 दिसकडे घाली. म्हणजे दुःखपूर्वक आपलं ज्ञान साधन आचरणारे अज्ञानीय सुद्धा आहेत, आणि त्यांच्या त्या ज्ञान साधनाच्या त्या दुःखपूर्वक ईश्वर वियोगाच्या त्या दुःखामध्ये जे काही साधन ते आचरतात दुःखपूर्वक, तर त्याच्याने भक्ताच्या बरोबरीचं सुद्धा ते करतात. फक्त हेच आहे की हेच जरी म्हणजे ज्ञानिया जो आहे, ज्ञानियाला जे काही ईश्वर गेले त्यावेळेस जर का त्यांनी काही उपाय केले, म्हणजे तो तसा ज्ञानी असेल. भटोबासांसारखे जे आहेत, भटोबासांना जसं स्वामी गेल्यानंतर त्यांना ज्या दशावस्था प्रकट झाल्या, मृत्यूला एकदम टेकलेले आहेत, शेवटची घडी आलेली आहे, परंतु वेळीच महादाईस आल्याने त्यांनी त्यांना सावध केलं. परंतु भक्तासारखं हे एक प्रकारे आहे. भक्ताचं कोणाचं ऐकत खेळ जाय, कोणी उपाय करून धाडी, असं होतं. तर ही भक्ताची विशेषता काही ज्ञानियांच्या बाबतीमध्ये घडते. त्यानंतर असे जे काही अधिकारी जीव आहेत, तर त्या अधिकारी जीवांच्या माध्यमातून एकदम टोकाचं आचरण होतं. टोकाचं दुःखरूप साधन जे आहे, दुःखरूप साधन ते आचरतात. ईश्वर वियोगाचं दुःख त्यांच्या अंतःकरणामध्ये असतं. असे सुद्धा ज्ञानी आपल्याला बघायला मिळतात. परंतु असं आहे की भक्त जो आहे तो फक्त ईश्वर अवताराच्या सन्निधानीच असतात, आणि ज्ञानी ईश्वर अवताराच्या सन्निधानी पण असू शकतात आणि असन्निधानी पण असू शकतात. ईश्वर वियोगाच्या दुःखामध्ये पण ते जगू शकतात, ज्ञानी आहे. पण भक्त अजिबात जगू शकत नाही, लगेच आपला देह सोडतात. आणि म्हणून परमेश्वर पण काय करतात, भक्त वियोगी नुरे, म्हणजे भक्त ईश्वराच्या वियोगी राहू शकत नाही, हा भक्ताचा कड आहे. आणि म्हणून परमेश्वर पण काय करतात, भक्ताला नित्य संबंध देतात, हा परमेश्वराचा कड आहे. मुलगा आईशिवाय राहू शकत नाही, म्हणजे मुलाची आवड आहे, आईच पाहिजे. भक्त वियोगी नुरे या वचनामध्ये हे येतात की जीवाचा कड. परंतु आईला पण माहिती आहे की हा माझ्याशिवाय राहणार नाही, म्हणून आई लगेच समोर येते आणि त्याला घेते. म्हणजे भक्ता नित्य संबंध आई सोड सुद्धा त्याला इकडचं तिकडं होऊ देत नाही, त्याच्या दृष्टीसमोर इकडे तिकडे जात नाही. भक्ता नित्य संबंध. मग आता ही झाली
भक्ताची व्यवस्था म्हणजे भक्ताची ही वचनं झालीत आहे. आता आपण बघूया की ज्ञानियाची व्यवस्था काय. भक्ताची व्यवस्था ऐसी तर ज्ञानियाची ती कैसी न एका जीवाप्रती परागिरा करोनी. एक म्हणजे ज्याने ज्ञानाधिकार जोडलेला आहे असा तो जीव, त्याप्रती परमेश्वर काय करतात. परा म्हणजे परा वाचा, गिरा म्हणजे वैखरी वाचा, करोनी म्हणजे दोन्ही वाचेच्या माध्यमातून. परा म्हणजे तीन एकूण 4 वाचा आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परा म्हणजे परमेश्वराची वाचा असते, ती फक्त परमेश्वरालाच कळणार. परंतु आता जीवाशी बोलायचं आहे तर मग जीवाला परमेश्वराची भाषा कशी काय कळेल. म्हणून मग परमेश्वर काय करतात. परमेश्वर परागिरा करोनी. गिरा म्हणजे गिरा वाचा. तर परागिरा म्हणजे वैखरी जी वाचा आहे ती वैखरी वाचा, पर वाचा आणि वैखरी वाचा या दोन्हीचं एकत्रीकरण करून म्हणजे परमेश्वराला स्वतःची भाषा काय करावी लागते. वैखरी वाचेतनं ती बोलावी लागते. करून परमेश्वर आपले अस्तित्व साधिती म्हणजे स्वतःचं अस्तित्व जे आहे ते काय करतात, सिद्ध करतात. तर त्या काळामध्ये जसा जीव समोर असेल तसं बोललं जातं बरं का. असं नाहीये की मराठीतच सांगितलं जाईल. आता आमचे स्वामी भडोसला होते, मग तिथे मराठीत बोलत होते का. भडोस गुजरात आहे, तिथे गुजरातीतच बोलत असतील. एखाद्या आदिवासी विभागात आमचे स्वामी जातात, त्या ठिकाणी कुठल्या भाषेत बोलतील. पूर्ण शुद्ध भाषेत बोलले तर कळणार नाही. परमेश्वराला काय आहे की जर का परावाचेमध्ये परमेश्वर बोलले तर ते जीवाला काही समजणार नाही. मग परमेश्वराला काय करावं लागतं, वैखरी वाचेमध्ये बोलावं लागतं. एका जीवाप्रती म्हणजे ज्यांनी ज्ञानाधिकार जोडलेला आहे अशा जीवाप्रती परागिरा करून म्हणजे परा वाचा, वैखरी वाचा या दोन्हींच्या योगाने परमेश्वर आपले अस्तित्व साधिती म्हणजे सृष्टीमध्ये जे परमेश्वर अवतरलेले आहेत ते ह्या श्रीमूर्तीमध्ये आहेत असं परमेश्वर सिद्ध करतात, सांगतात. त्या जीवाला ज्ञान देतात. चहुपदार्थांचं ज्ञान दिलं जातं आणि अनुसरणाचं ज्ञान दिलं जातं, मोक्षाचं ज्ञान दिलं जातं, विधी आचरणाचं ज्ञान दिलं जातं. अशा प्रकारे परमेश्वर काय करतात, त्या जीवाला ज्ञानी करतात. मागे पण आपण बघितलं की काय करतात, ज्ञानपर्यंत आपला संबंध देते. आणि या वचनामध्ये पण काय सांगितलं, आपले अस्तित्व साधिती म्हणजे माहिती करून देतात त्या जीवाला. प्रत्येक जीवाला आपण काय केलं पाहिजे, ज्याने कमीत कमी जो मानव पंथातला साधक आहे त्यांना तरी परमेश्वराची माहिती असणं आवश्यक आहे. परमेश्वराची प्राथमिक माहिती असणं आवश्यक आहे. ते ज्ञान ज्याला म्हणतो ते ज्ञान त्याला असलंच पाहिजे. अस्तित्व साधिती म्हणजे परमेश्वर स्वतः अस्तित्व साधून देतात त्या जीवाला. माध्यम दुसरं कोणी पण असू शकेल, परंतु स्वामी सांगतात की बोध आणि बोधशक्ती ते येथूनही किंगा. म्हणजे जरी तुम्हाला आम्ही लीळा वाचायला दिली परंतु ईश्वराचा बोध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती लीळा तुम्हाला डोक्यावरून समजणारच नाही. म्हणजे एखादी ती वस्तू किती तुम्ही दिली हातामध्ये तरी त्याची अवहेलना होण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण की ती गोष्ट समजणारच नाहीये. जोपर्यंत देवाला विनंती होत नाही किंवा देवाने जोपर्यंत ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत ती गोष्ट कळणार नाही. कधी कधी असं असतं की तुम्ही एखादं वचन एखादी लीळा पुन्हा पुन्हा वाचता पण तुम्हाला त्यातनं काही तो अर्थ कळत नसतो. पण कधी कधी सहज घेऊन बसता आणि तुम्हाला तो अर्थ लगेच लक्षात येतो, याचा अर्थ असा पण असू शकतो आहे. मग का बरं इतके दिवस का नाही सुचलं, त्या दिवशीच का सुचलं, कारण की त्या दिवशी तुम्हाला परमेश्वराने काय केलं, त्याचा उमट करून दिलेला आहे. असं अनेक वेळा होतं की पुस्तक आम्ही वाचतो, कधी कधी तो पक्ष किंवा तो हे तसा क्लिक होत नाही, म्हणजे पाठांतर असतो सगळं असतं, पण कधी कधी वाचताना अचानक त्याचा अर्थ वेगळा असा उमटतो. हे काय आहे, लक्षात येतं की अरे इतके दिवस तर नव्हतं हे, आत्ता कसं उमटलं. परमेश्वराची देण्याची काहीतरी प्रवृत्ती तिकडून ती असणार आहे की जेणेकरून आपल्याला तो अर्थ त्या ठिकाणी उमट होत असतो. तर मग या ठिकाणी पण परमेश्वर ज्ञान देतात त्या जीवाला असं आपण बघितलं. आता ज्यांना ज्यांना परमेश्वराने ज्ञान दिलं ते ते सर्व जीव परमेश्वराला अनन्य भावे शरण रिगत असतील ना. स्वामी सांगतात मग एक अनुसरेती एक ननुसरेती. मग म्हणजे ज्ञान दिल्यानंतर मग एक म्हणजे एक जीव काय करतात, अनुसरेती म्हणजे अनुसरण घेतात आणि एक ननुसरेती म्हणजे एक काय अनुसरण घेत नाही, ते ननुसरलेलेच राहतात. म्हणजे ज्या जीवांना ज्ञान दिलं ते प्रत्येक जीव परमेश्वराला अनुसरतीलच असं नाही.
काही जीव अनुसरतात आणि काही जीव ननुसरतात. असं आपण हे उद्धरण या प्रकरणाची एकूण किती वचनं पाहिलेली आहेत? 13 ते 21 वचनं. आता 22 वचनं आपण 13 ते 22 वचनं उद्धरणाची आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. दंडवत हो.